श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिन्यामध्ये अर्थात धोंड्याच्या महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या उपासनेचं, कुलदेवीच्या सेवेचं सुद्धा महत्त्व असतं. तर बऱ्याच जणांना अधिक महिन्यात कुलदेवीची सेवा नक्की कशी करावी किंवा कुलदेवीसाठी काय करावं हे मात्र माहिती नसतं आणि हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यंदा 17 मे ते 15 जून हा अधिक महिना आलेला आहे आणि या अधिक महिन्याच्या काळामध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवीसाठी काय करायला हवं ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. कुलदेवता ही त्या संपूर्ण कुटुंबाची खरं तर आई असते आणि म्हणूनच तिची सेवा वेळेच्या वेळी होणं, तिची उपासना वेळच्या वेळी होणं अत्यंत आवश्यक असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अधिक महिन्यात आपल्या कुलदेवीसाठी आपण काय करावं ते तर आपण बघणारच आहोत. पण त्याआधी ज्यांना त्यांची कुलदेवताच अजून माहिती नाही आहे त्यांनी नक्की काय करावं याचा एक बघा व्हिडिओ नक्कीच चॅनलवर येईल, तो तुम्ही पाहू शकता. तर बघा, कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते. कुलदेवता ही आपल्या कुळाचं, आपल्या घराचं रक्षण करणारी असते. तर अधिक महिन्यामध्ये तिची सेवा होणं, प्रत्येक बघा घराची एक कुलदेवता असते आणि त्या कुलदेवतेचं वर्षातून एकदा तरी आपण दर्शन घ्यावं. कुलदेवता आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. आपल्या कुटुंबात, आपल्या कुळावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून कुलदेवताच आपल्याला बाहेर काढत असते. पण त्यासाठी आपल्याकडून कुलदेवतेची व्यवस्थित सेवा मात्र व्हायला हवी. कुलदेवतेची सेवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. बघा, नवरात्रात सुद्धा आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो, तिची सेवा करतच असतो. पण नवरात्राव्यतिरिक्त सुद्धा इतर काही दिवसांमध्ये सुद्धा आपण कुलदेवतेची सेवा करायला हवी. तर अधिक महिनासुद्धा असाच पवित्र मानला आहे. हा साधनेचा, उपासनेचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये जसे आपण भगवान श्रीहरी विष्णूंची अर्थात पांडुरंगांची सेवा करतो तशीच आपण कुलदेवतेची सेवासुद्धा करायला हवी. अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची सेवा करण्याचे एक मुख्य कारण म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो, जी काही उपासना करतो, साधना करतो, तर त्याचं फळ आपल्याला 10 पटीनं अधिक मिळत असतं आणि म्हणून अधिक महिन्यामध्ये आवर्जून कुलदेवतेची सेवा करावी. मग ही सेवा कशी करावी तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यातल्या सगळ्या मंगळवारी किंवा सगळ्या शुक्रवारी जसं तुम्हाला जमेल तसं कुलदेवतेची ओटी भरावी. म्हणजे जर तुम्ही शुक्रवार निवडला असेल तर सगळ्या शुक्रवारी कुलदेवतेची ओटी भरावी किंवा मंगळवार निवडला असेल तर प्रत्येक मंगळवारी कुलदेवतेची ओटी भरावी. जर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि बघा प्रत्येक शुक्रवारी जमणार नसेल तर कमीत कमी अधिक महिन्यामध्ये एका मंगळवारी किंवा एका शुक्रवारी तरी आपल्या कुलदेवतेची ओटी भरायला अजिबात विसरू नये. ओटीमध्ये कुलदेवतेला साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र, जोडवं, हळद कुंकू, त्याचबरोबर हार किंवा वेणी, 5 प्रकारची फळं, नारळ, त्याचबरोबर दक्षिणा, विडा हे सगळं अगदी भक्तिभावानं अर्पण करावं. जर तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल तर आई जगदंबेजवळ तुमची समस्या सांगावी. ती आपली आई आहे, आपल्या हाकेला नक्कीच धावून येते. अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची जी काही सेवा करायची आहे त्याच्यात ओटी भरणं हा एक मुख्य महत्त्वाचा भाग झाला. पण या व्यतिरिक्त तुम्ही कुलदेवतेच्या मंत्रांचा जपसुद्धा करू शकता. मंगळवार निवडा किंवा शुक्रवार निवडा अधिक महिन्यामधला आणि तुमच्या कुलदेवतेचा जप करा किंवा तुम्ही काही स्तोत्र जे आहेत तर ते स्तोत्र देखील म्हणू शकता. स्तोत्र कोणती म्हणायची तर बघा, श्रीसूक्त तुम्ही म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टकं म्हणू शकता किंवा देवी महात्म्य वाचू शकता. यापैकी कुठलंही स्तोत्र निवडा आणि अधिक महिन्यातल्या शुक्रवारी किंवा मंगळवारी अगदी नित्य नियमाने म्हणा.
लक्षात ठेवा, कुलदेवतेची जेव्हा आपण अशी सेवा करतो तेव्हा जेव्हा जेव्हा केव्हा आपल्यावर संकट येतं, जेव्हा केव्हा आपल्या आयुष्यात काही संकट येतं, तेव्हा आपण तिला हाक मारताच ती आपल्या मदतीला धावून येते. आपल्याला मनःशांती मिळते, आपल्या कुटुंबातले आजारपण दूर होतात, आपल्या कुटुंबात आर्थिक चणचण असेल तर ती दूर होते. कुलदेवता आपली सगळ्या बाजूंनी रक्षा करते. आता बघा, इथे अनेकांना प्रश्न असेल की आम्हाला आमची कुलदेवताच माहीत नाही, तर आम्ही काय करावं? तर कुलदेवता जरी माहीत नसली तरी तुमच्या घरामध्ये ज्या कुठल्या देवीचा फोटो तुम्ही ठेवला असेल, मग बघा महालक्ष्मी असेल, रेणुका माता असेल, ज्या कुठल्या देवीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही ठेवली असेल, तिच्या पुढे तुम्ही ओटी भरू शकता आणि तिच्याकडे प्रार्थना करू शकता. अगदी मनोमन बघा तुम्ही प्रार्थना करू शकता की तुम्हाला तुमची कुलदेवता लवकरात लवकर कळू दे आणि स्तोत्र मंत्रसुद्धा म्हणू शकता. तुमची सेवा निश्चितच आई जगदंबेपर्यंत पोहोचेल. आई जगदंबेचा उदो उदो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.